वेलकम बैक टू द न्यू ब्लॉग। इधर हम निकल रहे हैं बैक टू मुंबई। अपने साथ और एक जन जुड़ चुके हैं, प्रभुत तरल विथ इज R15। अरे भाई याचे स्ट्रगल बघा, चार्जिंगला लावतोय। मत करो सर, बस 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 बस। अरे थांब, स्टार्ट नाही ना झाली आधी, थांब झाल्या। आज होईल ना, आज होईल ना म्हटलं। वॉर्मअप देने का ये गाड़ी को मी म्हणूनच विचारतो, आज होईल ना। चला चला लवकर चला, बसलास का? चलो चलो, बाय 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 बाय। हो चलो बाय। हो होय चलो बाय 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 बाय। गणपती बाप्पा मोरया। चला मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7 वाजले झालेत। 7 वाजले झाले ना रे। चला 6:49 झालेत। एक नाही पकडलं तरी आमचं टार्गेट आहे 12-1 पर्यंत पोचायला। होप सो तो टार्गेट आम्ही अचीव करू। चला ह्या प्रकारे आमचा हा राईड कसा संपला माहीत नाही। एक दिवस चांगला गेला, दुसऱ्या दिवशी कांड झाला, तिसऱ्या दिवशी आम्ही निघतोय। वाव हो, नाही ॲव्हेंजरचं नाही करीन मी याला लीन, नाही असं नाही। जास्तीत जास्त काय होईल गाईस, काय होईल? पडू, ठीक आहे। गिरना उठना पडना इज अ पार्ट ऑफ लाईफ। काय काय? अरे गिरना उठना वापस खडा रहना इज अ पार्ट ऑफ राईड। तुझ्या आधी तुझी बाईक पोचली। सगळ्यांना भूक लागली, पण चिपळूणमध्ये एकही दुकान उघडं नव्हतं। अच्छा म्हणून आता आम्ही निघालोय खेडच्या दिशेने। आता खेडला बघूया आपण भेटतंय की नाही। तर खेडलाही नाही उघडं असेल, काही नाही भेटलं तर मग जय जय महाराष्ट्र डायरेक्ट माणगाव। पण माझ्या हिशोबाने खेड उघडं असायला पाहिजे, कारण का 8:30 होत आलेत, तर 7:30 होत आलेत। बाय 7:30 आय गेस खेड बंद तर नाही राहणार। आता निघालो आम्ही नाश्ता करून। आता डायरेक्ट इकडे एक जिओचा पेट्रोल पंप आहे। काय कोण? हा केलाय जिओचा पेट्रोल पंप आहे तिकडे। थोडं आपण पेट्रोल फुल करून टाकूया टाकी, आणि मग सुसाट मित्रमंडळासारखं आपण डायरेक्ट वाणगावला वगैरे विचार करू खायचं काय नाही। दोस्तो एक मिनट, झालं पेट्रोल भरलं आहे, तो पण पेट्रोल फुल करून घेतो है। इनसे पूछिए कैसा लगा आपको स्क्रैम्बलर? बोचा दुखणारच ना, एवढा मोठा बोचा घेऊन बसला आहे। सीट कडक आहे पण मला कम्फर्टेबल आहे। मला कम्फर्टेबल आहे खूप, मला कम्फर्ट आहे भाई। त्याचं 700 मध्ये झालं, त्यांनी काल भरलेलं ना 200-300। चला मित्रांनो, विषय गंभीर, तिकडे आपण खंबीर। बस
खतरनाक एकदम विषय आहे. दुसरी स्क्रॅम्बलर पण आहे आपला वाट. भाई हे धुकं आहे की पोल्युशन आहे माहित नाही, पण खतरनाक दिसतंय, खतरनाक. हो यार काय काय बोलू याला याच्यावरून मला घरी ओरडा भेटलेला. ठीक आहे बाय बाय रेतोय दादा आहे कुठे. आता आपण जाऊया पुढे. काय झालं? अच्छा पार्किंग लावतो. काय झालं? लाइट ऑन केलं. दोस्तों ये देखिए, जब सुबह का घोड़ा रात को घर आए तो क्या होता है? वह सीन है. क्या ही खतरनाक विषय बघा. सरळ आला आणि वरतीच जायला डायरेक्ट वरचा रस्ता पकडला मित्राने. खतरनाक भाई. त्यामुळे पूर्ण जाम भाई. खतरनाक विषय. मामा एकदम खतरनाक. हा मित्रांनो, इकडून आपण चहा पियालो. सगळे आता जरा सेट झालेत. सगळ्यांचे जे बोचे असे दुखत होते. हा बघा मेन बोचा दुखणारा गेला पाठी. ते कोणाचे आहेत? ह्याचे आहेत ना, प्रथमेश आहेत. ते आता जरा शांत झाले सगळ्यांचे बोचे. कारण सगळ्यांना बोचेचे असं फोबिया झालेला भाई. प्रथमेशचं बोलवतं थांबवण्याचा मी उडी मारतोय. कसे आहेत आता बोचे? कसे आहेत? अरे आता ठीक आहे, परत बसायचं आहे ना. मी बी आलो पाणी. नाही पितो. चला मुतायला होईल ना परत. सांगितलं पहिला भाई हायड्रेट करा मध्ये. चला बसा पटापट. आता वाजले 10. एक 12 आपण मुंबई गाठूया. माणगाव आलं की झालं भाई. तेच आहे भाई गाडीचं. आणि मला एक हे शॉपिंग की तू सर्वात पुढे राहतोय एवढं. काय चालू आहे? इंदापूर आला. इंदापूर चला इंदापूर आलं. भाई आता ना असं येतं की आता ना आम्हाला असं वाटलं की भाई हां चला आंबे आहे, आता हे येईल, आता ते येईल. आता असं झालं आहे की आता मी 60, 100, 110, 90, 80 या स्पीडला पळवतो आहे. म्हणजे इवन थांबायचे जे ब्रेक्स आहेत आमचे तेहीच कमी आहेत. येताना आम्ही नाही म्हटलं तरी 4 ते 5 वेळा थांबलो. आता हार्डली आम्ही 2 वेळा थांबलो आहे. ते पण एक झालं. ए हळू 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 भाई, हळू हळू. तेजस भाई आराम से भाई. एस टीवाला आहे तो. एस टीवाला आत जाणार इकडे. चल चल चल. मग अशीच बोललेलो येताना आपले 5 झालेत, आता 2च झालेत. आणि पी पी महाराजने आपल्याला 3रा आणि 4था ब्रेक पण करवलाय. काय पी पी महाराज, 3रा आणि 4था ब्रेक करून कसं वाटतंय? सांगणार का आपण? काय आपण सांगू शकतो का केलंय आपण हा ब्रेक? तुझ्या बोचाला फोडी आल्या. मला काय झालंय ते सांगा ना. काय झालं तुम्ही सांगा. काय करतोयस तू भाई? मी काय करतोय? काय पॉटहोल वरती चालवतो, स्वतः उभा राहतोय न सांगता. माझी मारतो फक्त.
अरे हे सीट एवढे घाण आहे. अरे वो बैठ बैठ के ही सॉफ्ट होगा. बस बस उभा राहिलं तर जास्त गरम व्हायला लागतंय. चला हत्ती बसतो ना पूर्ण गाडी हलवतो. चला आलो ऑलमोस्ट. पनवेल तर येईल आता, एक अर्धा तासात पनवेल येईल. का मी त्याच ह्यानी चाललोय, म्हणजे टायमिंग आमच्या बरोबर चालले. टायमिंगला काही घोटाळा नाही आमचा. 12-1 आम्ही पकडलेलं घरी पोचायचं, त्या हिशोबाने आम्ही पोचतो. म्हणजे उन्हाचं जे मेन ऊन लागतं त्याच्या आधी आम्ही घरी आहोत. अरे शिट, नाही घरी पुन्हा पोचणार आपण. आपल्याला परत ह्याची ॲव्हेंजर घेऊन जायचे. लागले आपले, हे लोक पोचतील घरी, आपले लागले. पीपी महाराज, हो पीपी महाराज, बोचे आहेत का? आहेत 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 बोलले, आहेत बोलले, पहिल्यांदा आहेत आहेत बोलले. चला गुड न्यूज गुड न्यूज. मग आता पाठवूया का त्यांना? राहू दे. भाई आता ह्याला प्रथमेशला असं झालं की घरी कधी जाऊ. पण मला पण जायचं आहे घरी. तर मेन रिझन घरी जाणे शी झाली आहे. आणि असं जाऊन ना मनसोक्त शी करायची आहे मला, खरं सांगतो. आणि अशी तशी ना झाली आहे, मी घरातून निघाल्यापासून आगेच नाश्ता करायला आम्ही थांबलो तेव्हापासून थांबवून ठेवली आहे. बाहर जा नहीं सकता मैं, बाहर मेरे को पसंद नहीं आता. क्योंकि अपने घर के टॉयलेट पे बैठ के शी करने का आनंद ये तुम्हें जग के किसी भी टॉयलेट पे नहीं मिलेगा. ये ध्यान रखिए. हा मित्रांनो, आपण JNPTला लागलेलो आहोत. आता JNPTचा हा रस्ता आपण फटाफट कवर करूच. हो. पण ह्याच्याबरोबर आपल्याला पुढे जाऊन अजून मुंबईतले रस्ते गाठायचे. 70 किलोमीटर आहेत, कमीत कमी 1 तास दाखवतं आहे. नंतर आपल्याला खूप कामंही आहेत, ती कामंही करायची आहेत. पण हो मित्रांनो, चला इकडे आता लास्ट स्टॉप. आणि तेजस, तू निघालास ना? निघतोयस ना? मग जा ना. लास्ट स्टॉप आहे ना, घरी जाऊन अंडी घालणारच का रे? अंडी ना, मला काम आहेत. काम कर. चला हा इकडून निघेल, मी आणि हा मलाडपर्यंत असेल. आम्ही बोरवलीपर्यंत आहोत. त्याच्यानंतर फक्त एकच आहे, हे तर काढून घ्यायचं आहे. ते आता कसं घेणार ते आता बघू आम्ही. भाई मुंबईमध्ये शिरल्यावर जी घाण लागते ना, ते आज समजलं काय. तेजसला सोडून आता आम्ही निघालो. भाई साहेब काय गरम होतं आहे. आणि त्यात गिअर्स आम्ही घातलेत. भन्नाट गरम होतं, भन्नाट. म्हणजे असं अंग पूर्ण चिपचिप झालं आहे भाई, चिपचिप. काहीच नाही करू शकत असं झालं आहे भाई. आज बोलू तुम्ही सब प्रभज्योत तरल. चला भेटूया परत, उद्या भेटूया. चला प्रभज्योत तरल आम्हाला इकडे सोडून जात आहेत. आता प्रथमेश पगारे काय करतात ते बघूया. भाई झालं का रे? काढलं ना? चला मित्रांनो, ह्याला आता घेऊन झालं, त्याची बॅग घेतली. आता ॲव्हेंजर घ्यायला चाललो आहे. पहिलं येताना स्ट्रगल झालं आहे, खरं सांगतो. स्ट्रगल प्रो मॅक्स झालं आहे, मॅक्स. तर लगेजमुळे जरा हे झाला, पण ठीक आहे, काय हरकत नाही, आपण करू ते. अबे लगेज पण काल पाठवायला पाहिजे होतं भाई. उतरवलं असतं आणि तो घेऊन गेला असता ना घरी. चालेल तेव्हा काय ना डोक्यात येत आपल्या.